लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप 29 आणि 30 डिसेंबरला होणार आहे। लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युले ठरल्याची माहिती देखील मिळते आहे। प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून निवडणूक लढवण्याबाबतही महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे। प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसोबतची चर्चा फिसकटली तर महाविकास आघाडीचा दुसरा फॉर्म्युला देखील तयार आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युले ठरण्याची माहिती आहे। पहिल्या फॉर्म्युल्यानुसार प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात। असं झाल्यास ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळतील। एक जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी तर एक जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाईल। महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या विना लढण्याचा दुसरा फॉर्म्युलाही तयार आहे। त्या फॉर्म्युलानुसार 23 जागा ठाकरे गटाला, 15 जागा काँग्रेसला तर 10 जागा शरद पवार गटाला मिळू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।